जिल्ह्याच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनाकरता उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं 5.50 TMCचं दुसरं आवर्तन तर 6.50 TMCचं दुसरं आवर्तन सोडण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी प्रदान केली। नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, एस खांडेकर, अमृत नाटेकर, कैलास चौधरी आदींची उपस्थिती होती। दरम्यान पिण्याच्या पाण्याचं आकस्मिक आरक्षण करून ठेवावं आणि ते पाणी आवर्तन नियोजित वेळेप्रमाणे भीमा व सीना नदीतून द्यावं असं त्यांनी यावेळी सूचित केलं। आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण 5 TMCच्या वरचं एक आवर्तन आहे, 3 आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे आणि त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे। त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही, पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काय विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का, किमान 3-4 दिवसानं पाणी येतं ते अंतर कमी होईल का, हा विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो WTP प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय, वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे, त्याची अडचण आहे आणि त्यामुळे तो प्लॅन बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे। पण वास्तविक तो विषय तातडीने मार्गी निघण्याची आवश्यकता आहे। मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे, तोही विषय आपण मार्गी लावू। अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू आपण, नाही लागला तर मी आयुक्त महोदयांना सांगितलं की 9.5 कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे, तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू। दरम्यान पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही, त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचं पहिलं आवर्तन पूर्ण केल्याची माहिती खांडेकर यांनी यावेळी देऊन पुढील नियोजित वेळेनुसार समितीनं दिलेल्या मान्यतेप्रमाणे दुसरं आणि तिसरं आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।